तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सध्या परिस्थितीत नांदुरा शहरात वाहनधारक पूर्ण मनमानीपणे वाहन चालवत असून पोलीस फक्त दंड देण्यासाठी किंवा वसुली करण्यापुरतेच काण्याकोपऱ्यात उभे असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करीत आहेत। त्यामुळे नांदुरा शहरातून जळगाव जामोदकडे येणाऱ्या रेल्वे गेटजवळ एवढी भयंकर वाहतूक कोंडी होते तेव्हा पोलिसांना दिसत नाही का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। विशेष म्हणजे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना दवाखान्यात घेऊन जात असताना रेल्वे गेटजवळ नेहमीच होणाऱ्या ट्रॅफिकमुळे आजपर्यंत कित्येक रुग्णांना आपले प्राण रेल्वे गेटजवळच सोडावे लागले आहे। रेल्वे गेट बंद असते तेव्हा वाहनधारक आपले वाहने दोन्ही बाजूने उभे करतात, त्यामुळे एखादी रुग्णवाहिका आल्यास त्या रुग्णवाहिकेला जाण्यास विलंब होतो व वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णाचा तेथेच मृत्यू होतो। ही बाब अत्यंत गंभीर असून याची नांदुरा पोलीस निरीक्षक यांनी गांभीर्याने दखल घेऊन वाहतूक नियमानुसार रेल्वे गेट जवळील उजवी बाजू मोकळी ठेवण्याचे व पोलिसांना तेथे उपस्थित राहण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी द्यावे, जेणेकरून रुग्णवाहिका तिथून अति तात्काळ प्रस्थान करू शकेल अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व रेल्वे स्टेशन परिसरात नेहमी पोलीस तैनात करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून सुसाट वेगात व बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली जाईल। परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे व शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नांदुरा शहर पोलिसांना वेळ मिळत नसल्याने स्थानिक नागरिकांसह वाहन चालक कमालीचे त्रस्त झाले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता शिवाजी पैसोडे, नांदुरा।